आज आपण करत आहोत पौर्णिमा ध्यान. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते. ही दिव्य ऊर्जा 3 दिवस सक्रिय असते. इतर ध्यानातून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा 3 पट ऊर्जा या पौर्णिमा ध्यानाद्वारे आपल्याला मिळते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा संपूर्ण जगताला अहोरात्र चालवते. जेव्हा ध्यानाद्वारे तुम्ही श्वासाशी एकरूप होता, तेव्हा ही ऊर्जा आपलं शरीर निरोगी, मन आनंदी व सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करण्यासाठी कार्यरत होते. जसजसं आपलं वय वाढतं, हळूहळू आपल्या शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात. आपल्या शरीराची ऊर्जा कमी कमी व्हायला लागते. हे नैसर्गिक आहे. मृत्यू ही प्राकृतिक घटना आहे. परंतु जर तुम्ही नियमित ध्यान करत असाल तर निरोगी व दीर्घायू होऊ शकता. अशा दिव्य ऊर्जेबरोबर आज आपण स्वतःला एकरूप करून हे ध्यान करणार आहोत. चला तर मग ध्यानाच्या आसनावर सुखासनात बसा. आपल्याला चष्मा असेल तर तो काढून ठेवा. प्रत्येक ध्याना अगोदर आपल्याजवळ पाणी अवश्य ठेवा. आपल्या ध्यान ऊर्जेने हे पाणी देखील ऊर्जावान होणार आहे. आपण सुखासनात बसलेलो आहोत. पायाची सैल अशी मांडी असू द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफवून आपल्या मांडीवर ठेवा. आता डोळे हळुवार बंद करा. प्रत्येक श्वास व उच्छ्वासाबरोबर आपलं शरीर शिथिल करत चला. पाठ व मान एका सरळ रेषेत असू द्या. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. सर्वप्रथम आपण एक दीर्घ श्वास घेणार आहोत. एक दीर्घ श्वास आपल्या नाभीपर्यंत 1 सेकंदभर तिथे होल्ड करा आणि हळूहळू उच्छ्वास करा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. हा श्वास आपल्या नाभीच्या ठिकाणी होल्ड करा. हळूहळू उच्छ्वास करा. पुन्हा एक दीर्घ श्वास आणि हळूहळू उच्छ्वास. श्वास उच्छ्वासाबरोबर आपलं संपूर्ण शरीर आपण शिथिल केलेलं आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवावरचा ताण हळूहळू आपण सैल केलेला आहे. आता हे मन श्वासाद्वारे एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. कल्पना करा, तुम्ही पौर्णिमेच्या शीतल अशा प्रकाशाच्या छत्रछायेत ध्यानाला बसलेला आहात. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात जी दिव्य ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्राद्वारे तसेच प्राण ऊर्जेद्वारे शरीरात प्रवाहित होत आहे. आपलं मन हळूहळू निर्विचार होत आहे. प्रत्येक श्वास उच्छ्वासाबरोबर आपलं मन शांत होत आहे.
संपूर्ण लक्ष आपल्या श्वास व उच्छ्वासावर केंद्रित असू द्या. जसजसे तुम्ही श्वासाशी एकरूप व्हाल, तुमचं मन हळूहळू निर्विचार होईल. आणि मग ध्यान अगदी सहज व्हायला लागेल. ही दिव्य ऊर्जा तुमच्या शरीराच्या प्रत्येक अंगाला ऊर्जावान करत आहे. या ऊर्जेचं काम आहे शरीरातील व मनातील सर्व नकारात्मक गोष्टी शरीराबाहेर कायमस्वरूपी टाकून देणे. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते, समुद्राच्या तळाशी जे जे नको आहे ते सर्व काही किनाऱ्यावर टाकण्याचं काम ही दिव्य ऊर्जा म्हणजेच भरतीद्वारे घडते. त्याचप्रमाणे शरीरातील व्याधी व मनातील नकारात्मकता, भय, चिंता आपल्या शरीरातून व मनातून बाहेर काढण्याचं काम ही ऊर्जा करते. ही दिव्य ऊर्जा आपल्या श्वास व उच्छ्वासाबरोबर आपल्या शरीरात प्रवाहित होत आहे. ध्यानाद्वारे जसजसे तुम्ही मनःशांतीचा अनुभव करणार आहात, त्याचबरोबर मनातील आनंद लहरींचा देखील आपण या ध्यानाद्वारे आनंद घेणार आहात. आपल्या मनात संपूर्ण सकारात्मक भाव असू द्या. जे जे आपल्या जीवनात आपल्याला या ऊर्जेकडून हवं आहे ते प्रत्यक्षात घडत आहे असा सकारात्मक विचार ठेवा. या जीवनात सकारात्मकता, प्रेम, आनंद, निरोगी शरीर, आर्थिक व आध्यात्मिक उन्नत स्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. हे प्रत्यक्ष घडत आहे असा सकारात्मक विचार असू द्या. पुढील काही मिनिटं ह्या सकारात्मक विचारांबरोबर श्वासाशी एकरूप होत पूर्ण चंद्राच्या 3 पट जास्त अशा दिव्य ऊर्जेबरोबर राहा.
शेवटची 2 मिनिटं संपूर्ण जागरूकतेत श्वासोच्छ्वासाबरोबर एकरूप राहा. लास्ट 1 मिनिट. संपूर्ण लक्ष आपल्या श्वास व उच्छ्वासावर केंद्रित असू द्या. लास्ट 30 सेकंड. आजच्या या दिव्य ध्यानानंतर आपण ह्या संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेला, या पृथ्वी मातेला धन्यवाद व्यक्त करणार आहोत. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आज आपण या ध्यानानंतर व्यक्त करत आहोत. संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद, धन्यवाद. पृथ्वी मातेला धन्यवाद. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला धन्यवाद. सर्व वृक्ष जाती, पर्वत जाती, संपूर्ण वॉटर किंगडमला धन्यवाद, धन्यवाद. लहान मोठ्या कीटकांना, संपूर्ण ॲनिमल किंगडम्सला धन्यवाद. आकाशात असलेल्या सर्व ग्रह ताऱ्यांना धन्यवाद. जे जे आपले इष्ट गुरु, देवी, दैवत असतील त्या सर्वांना धन्यवाद. विशेषतः आपल्या मातापितांना धन्यवाद, ज्यांच्यामुळे हे दिव्य शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि या दिव्य अशा शरीराला धन्यवाद, धन्यवाद. जे जसं आहे तसं स्वीकारायचं आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद. शरीराच्या भरण पोषणासाठी लागणारं अन्न, धान्य, फळ, भाज्या, दूध, पाणी या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. हळूहळू आपल्या हातांची ओंजळ आता आपण आपल्या दोनही डोळ्यांवर ठेवणार आहोत. ध्यानातून बाहेर येताना कुणीही घाई गडबड करू नका.
हळूहळू आपल्या भौतिक जीवनाचा, आपल्या आजूबाजूच्या परिसराचा कानोसा घेत आपल्या शरीराप्रती जागरूक होत आपण ह्या ध्यानातून बाहेर येणार आहोत. पायाची मांडी थोडी सैल करा. दोन्ही हातांची ओंजळ आपल्या डोळ्यांवर आहे. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपल्या हाताच्या ओंजळीकडे बघत आपल्याला डोळे उघडायचे आहेत. अतिशय हळुवारपणे ध्यानातून बाहेर या. आपल्याजवळ जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते पाणी अवश्य प्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साधको. ध्यानाच्या माध्यमातून आपण आता शाश्वत आणि उन्नत मार्गक्रमण करत आहोत. समविचारी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून ध्यानाचे काय काय व्हिडिओज तुम्हाला बघायला ऐकायला आवडतील हे नक्की कळवा. धन्यवाद.